2025 मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे की या वर्षी सुद्धा आपण काहीच केलं नाही, हे वर्ष सुद्धा वाया गेलं म्हणून 31 डिसेंबर 2025 ला पश्चाताप करायचा आहे, रडत बसायचं आहे. हे दोन्ही डिसिजन्स जे आहेत ते तुमच्या हातात आहेत. इतरांसारखा हा मोटिवेशनल व्हिडिओ अजिबात नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल आणि रिअल गोष्टींबद्दलच बोलते. या गोष्टी थोड्याशा रटाळवाण्या किंवा बोरिंग असू शकतात, पण रियालिटी अशीच असते जी पचवायला आणि बघायला ऐकायला थोडीशी जड जाते. पण ही रियालिटी जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या आयुष्यात कुठेतरी बदल करून आणालोय एवढं मात्र नक्की आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघाला याचा अर्थ तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. तुम्ही सुद्धा या नवीन वर्षी ठरवलाय की मी सुद्धा माझ्यामध्ये थोडेफार बदल घडवून आणून या वर्षी माझी स्वप्न पूर्ण करणार आहे. तर तुम्ही बरोबर व्हिडिओला क्लिक केलाय. तुम्ही यातून भरपूर गोष्टी घेऊन जाणार आहे एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. या टिप्स इतरांच्या पेक्षा थोड्याशा वेगळ्या असू शकतात, पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कराल तर मी तुम्हाला खरोखर सांगते हे वर्ष तुमच्यासाठी सगळ्यात बेस्टेस्ट वर्ष असणार आहे आणि तुम्ही स्वतःचं बेस्ट व्हर्जन अचीव्ह करणार आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्हिडिओत पुढे कळतीलच. 2025 मध्ये पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे अप्रिशिएट युअर सेल्फ. स्वतःच्या पाठीवर एक थाप मारा. कसं आहे, प्रत्येकाला दुसऱ्याची लाईफ खूप चांगली वाटत असते. दुरून डोंगर साजरे. प्रत्येकाला वाटते की ती युट्यूबर आहे, तिचं काय निवांत आहे, ती काय जॉब करते, तिचं काय निवांत आहे. असं नसते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर दुःख आहे. सांगाल तेवढं कमी आहे. जेवढं तुम्ही जास्त त्या लोकांच्या जवळ जाल तेवढ्या तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की अरे नाही यार, आपण लांबून बघत होतो पण या हसण्याच्या मागचं रहस्य वेगळं होतं. 2024 मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात भयानक अडचणी आल्यात, संकट आल्यात, दुःख आले, पण त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींवरती मात करून तुम्ही 2025 मध्ये एंट्री केलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या हातून हे सगळं होत नाही. प्रत्येकाच्या हातून जर या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर सुसाईडचे जे केस आहेत ते सुद्धा खूप कमी असते. त्यामुळे विचार करायला गेला तर तो निगेटिव्ह मार्ग तुम्ही न निवडता तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये फाईट करायचं ठरवलंय, स्वतःच्या आयुष्याला फेस करायचं ठरवलंय आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि असेच तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करून 2025 मध्ये आलाय त्याबद्दल स्वतःला थँक्यू म्हणा, स्वतःला शाबासकीची थाप द्या. कारण जग आहे तुम्हाला नावं ठेवायला, तुमची मापं काढायला, तुम्हाला शिव्या द्यायला, तुमची बदनामी करायला. त्यामुळे अशा निगेटिव्ह जगाचा विचार न करता, त्यांचा पार्ट न बनता तुम्ही स्वतःबद्दल स्टँड घ्या आणि स्वतःला अप्रिशिएट करा. सेकंड, स्टॉप रायटिंग जर्नल्स. आता तुम्ही म्हणणार जगा वेगळं काय सांगू नको, जग सगळं सांगाले जर्नल लिहा, तू म्हणालेस जर्नल लिहू नका. डोक्यावर बिकर पडल्यास काय? अजिबात नाही. तुम्हाला काय वाटतंय सक्सेस मिळवणं एवढं सोपं आहे की मॅनिफेस्टेशनच्या नावाखाली, जर्नलिझमच्या नावाखाली 4 ओळी काय खरडल्या आपण डायरीमध्ये आपल्याला यश मिळतंय, आपल्याला सक्सेस मिळतंय? हे असं होत नसते. वर्षाच्या सुरुवातीला आपल्यामध्ये खूप एनर्जी असते की या वर्षी नुसता बघच मी कुठं जातोय आणि मी काय काय करतोय, मी किती पैसे कमवतोय, नुसता मला सगळीजण बघायचंच. आणि या फ्लो मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कसं होतं, एक एक्साइटमेंट असते आणि त्या एक्साइटमेंट मध्ये आपण 4-5 पानं किंवा 10 पानं मस्तपैकी आपल्या डायरीची लिहून टाकतोय सुरुवातीला. मला हे करायचं, मला ते करायचं, असं बनायचंय, तसं बनायचंय, मी यावर्षी मी हे करणारच. असं आपण एक प्रॉपर स्केड्यूल घालतोय, एक प्रॉपर वेळापत्रक तयार करतोय की उठणं 5 ते 6, 6 ते 7 आवरणे, 7 ते 8 एक्सरसाइज करणे, 8 ते 9 नाश्ता काय असेल ते, आणि त्यानंतर फुल अभ्यास, फुल करिअर फोकस. हे स्केड्यूल जे आहे ते सुरुवातीला बनतं आणि 7-8 दिवस गेले की ती वही बंद होऊन एकदा कपाटात पडली, परत आपण त्या वहीकडे अजिबात बघत नाही. आणि बघितलं तरी तेव्हापुरतं तेवढा आपण विचार करतोय की हा यार मला हे पूर्ण करायला पाहिजे, हा ठीक आहे नंतर बघू, परत बंद, परत कपाटात. मग असे तुम्ही 1000 जर्नल्स जरी लिहिला, मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही आयुष्यात कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली अचीव्ह करायच्या असतील तर 4 पानाच्या आड बंद करून ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या. मोठ्या मोठ्या जर्नल्स मध्ये पॅराग्राफ लिहिण्यापेक्षा तुम्ही एक चांगला विजन बोर्ड बनवू शकता, ज्यामध्ये एक कीवर्ड लिहिलेला असतं आणि ते कीवर्ड विजन बोर्ड आपल्याला दिसायला पाहिजे अशा ठिकाणी लावायचा असतो. जर्नल बंद करून आपण कपाटात ठेवतोय, विजन बोर्ड हे नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन मिळावं की बाबा हा या गोष्टी मला या वर्षभरात अचीव्ह करायच्या आहेत. जेव्हा या गोष्टी सगळ्या आपल्या नजरेसमोर असतात तेव्हा आपण त्याबद्दल विचार करायला चालू करतो. जेव्हा आपण विचार करायला चालू करतो तेव्हा आपण ऍक्शन घ्यायला चालू करतो आणि जेव्हा आपण ऍक्शन घेतो तेव्हा एकतर आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळू शकते किंवा आपल्याला फेल्युअर मिळू शकते.
जर आपल्याला फेल्युअर मिळालं तर त्यावरती सुद्धा रडत खडत बसण्यापेक्षा रडणं गरजेचं आहे, पण तेवढ्यापुरतं तेवढं असावं. ते आयुष्यभर हे माझं का झालं, असं का झालं, तसं का झालं, यावरती वेळ वाया न घालवता जे झालंय ती रियालिटी ऍक्सेप्ट करून मी कुठं नेमकं चूक केल्या, त्या चुकीला इम्प्रूव्ह करून परत प्रॅक्टिकल अप्रोच जर तुम्ही ठेवला आणि परत त्याच्यावरती ऍक्शन घेतला तर त्या फेल्युअरला तुम्ही सक्सेसमध्ये कन्वर्ट करू शकताय. म्हणूनच माझं एक प्युअर मत आहे की जर्नलमध्ये त्या 4 गोष्टी खरडून पानावरती आपली स्वप्न उतरवण्यापेक्षा तुम्ही हार्डवर्क, मेहनत, प्रॅक्टिकल अप्रोच, फेल्युअर, सक्सेस या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ते स्वप्न सत्यात उतरवायचा प्रयत्न करा. दिवसभर बेडवर बसून मोबाईल बघत हा फक्त विचार करत राहणं की मला हे करायचं आहे आयुष्यात, मला ते करायचंय, मला या गोष्टी मिळवायच्या आहेत, मला सक्सेसफुल व्हायचं आहे, हा फक्त विचार करून काही सुद्धा उपयोग नाही आहे. कारण ऍक्शन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि ऍक्शन घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, काम करावे लागतं, हार्डवर्क करावं लागतं आणि त्यासाठी लागते ती ताकद. आणि ती ताकद, तो ऍक्टिव्हनेस, ती स्ट्रेंथ मिळवण्यासाठी यू शुड बी फिट. आणि तुमच्या फिटनेससाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज. त्यासाठी तुम्ही एकतर जिम जॉईन करू शकता किंवा घरी एक्सरसाइज केला तरी सुद्धा चालते. प्लीज ही मनाला तुमच्या कारण द्यायची बंद करा की आमच्या इथं तर जिमच नाही आहे, एक्सरसाइज फक्त जिम मध्येच होते. असं काही नसतं. करणाऱ्याला सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. जिम नाही तर घर आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढते, तुमचा स्टॅमिना वाढतो आणि जेव्हा घाम आपल्या शरीरातून बाहेर जातो, ट्रस्ट मी, तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले आणि पॉझिटिव्ह बदल तुम्हाला बघायला मिळतील. तुमची गट हेल्थ चांगली राहते, तुमची डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते, तुम्ही आजारी पडायचे कमी होता, तुमची स्किन चांगली राहते, तुमचे हेअर्स चांगले राहतात, तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते आणि तुम्ही भरपूर ऍक्टिव्ह होता. म्हणून एक्सरसाइज करायला अजिबात कंटाळा करू नका. नेक्स्ट टिप आहे अपग्रेड युअर लुक. अतिशय महत्वाची टिप आहे. तुम्हाला या जगात कुणीही कितीही मोठं बोलू दे की मनाची सुंदरता ही तनाच्या सुंदरतेपेक्षा खूप जास्त महत्वाची असते. या सगळ्या गोष्टी निबंधात लिहायच्या, भाषणात बोलायच्या आणि विषय सोडून द्यायचा, कारण हे सगळं खोटं आहे. एव्हरी बुक, लिटरली एव्हरी बुक गेट जज्ड बाय इट्स कव्हर. त्यामुळे तुमचा जो कव्हर आहे, तुमची जी फिजिकॅलिटी आहे ती जबरदस्तच असायला पाहिजे. तिला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टायलिंग वरती फोकस करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या ग्रूमिंग टिप्स वरती फोकस करणं अतिशय गरजेचं आहे. स्वतःची एक पर्सनल स्टाईल ओळखा की तुम्हाला कसं राहायला आवडतं, तुम्ही कसं स्वतःला रिप्रेझेंट करता, तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं दिसता, तुम्ही कसले कपडे घालता, कोणते रंग निवडता, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि या सगळ्या गोष्टी तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करत असतात. म्हणून तुम्ही स्वतःची पर्सनल स्टाईल ओळखा आणि त्या स्टाईलनुसार स्वतःला अपग्रेड करा, स्वतःला लेवल अप करा. यासोबतच तुम्हाला बेसिक ग्रूमिंग टिप्स सुद्धा माहिती असायला पाहिजे. तुमचे केस व्यवस्थित असायला पाहिजे, तुमची बॉडी थोडीशी चांगली स्मेल करायला पाहिजे, तुमचे फेशियल हेअर्स, तुमचे बॉडी हेअर्स बऱ्यापैकी मेंटेन असायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण परफेक्ट दिसू शकत नाही, पण थोड्याफार ग्रूमिंग टिप्समुळे आपण रिप्रेझेंटेबल नक्की दिसतोय. त्यामुळे प्लीज तुमची जी स्टाईल आहे त्याला थोडंसं लेवल अप नक्की करा. स्वतःच्या लुकला आणखी थोडं अपग्रेड करण्यासाठी आणि आणखी जास्त रिप्रेझेंटेबल दिसण्यासाठी तुम्ही एक बेसिक स्किन केअर रुटीन चालू करा. मी तुम्हाला मनापासून सांगते की एक बेसिक स्किन केअर रुटीन तुमच्या स्किनमध्ये खूप म्हणजे खूप जास्त बदल घडवून आणतं. जास्त काही करायची गरज नाही आहे. फक्त एक फेस वॉश म्हणजेच फेस क्लिन्झर, एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुम्ही वापरू शकताय. तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल, या 3 गोष्टी तुम्ही दररोज वापरायला चालू करा. 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या स्किनमध्ये फरक बघा. तुम्हाला 101% खूप जास्त फरक जाणवेल. जर तुमच्या स्किनवरती, चेहऱ्यावरती काही ऍक्टिव्ह प्रॉब्लेम्स असतील, फॉर एक्झाम्पल तुमच्या स्किनवरती खूप जास्त ऍक्ने आहेत, डार्क स्पॉट्स आहेत, पिगमेंटेशन आहेत, रॅशेस येतात सारखे, काय तो तुमचा जर पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही एक छान सिरम वापरू शकताय. कारण सिरममुळे तुमची स्किन टोटली ट्रान्सफॉर्म होते आणि आता सध्या कस्टमाइज्ड स्किन केअर खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळं अडाण्यासारखं वागणं चुकीचं आहे. आपण एक कस्टमाइज्ड स्किन केअर फॉलो करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्या स्किन टाईपनुसार, आपल्या स्किन कन्सर्ननुसार, आपल्या स्किन नीडनुसार आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. बजेटनुसार सुद्धा प्रॉडक्ट मिळतात. त्यामुळे स्वतःचा बजेट आणि स्वतःची गरज बघूनच तुम्ही प्रॉडक्ट्स विकत घ्या. नेक्स्ट टिप आहे डिजिटल डिटॉक्स. जसं आपण आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढतोय, तसं सोशली सुद्धा भयानक टॉक्झिन्स आहेत आणि ते सुद्धा बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण आपण आपल्या मेंदूचा चेंदामेंदा करालोय. पर्टिक्युलर सांगायचं झालं तर इंस्टाग्राम वापरायचं बंद करा. प्लीज यार, प्लीज बंद करा.
आपण आपल्या मेंटॅलिटीची वाट लावून गेलोय आणि मी खरोखर सांगते आपल्या इमोशन्सचा खुळखुळा होणार आहे थोड्या वर्षात. मी असं अजिबात म्हणत नाही की एकदमच सगळ्या गोष्टी थांबवा, पण ऍटलीस्ट त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतोय. तुम्ही ऍप लिमिट लावू शकताय किंवा ठरवू शकताय की या पर्टिक्युलर वेळेतच मी सोशल मीडिया वापरणार आणि बाकीच्या वेळेत काय तुमचं शेड्यूल असेल ते तुम्ही कंप्लीट करू शकताय. आठवड्यातला एक दिवस असा ठेवा की तुम्ही त्यावेळी सोशल मीडिया वापरूच नका जास्त करून. तुम्ही टीव्ही बघा, घरातल्यांच्या सोबत टाइम स्पेंड करा. आता सध्या मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे लोकांचा. मम्मी पप्पांच्या सोबत किती जण तुम्ही गप्पा मारत बसताय मला खरं खरं सांगा तुम्ही कमेंट करून. आता सध्या आई बाबांसोबत बोलणं लाजिरवाणं वाटते लोकांना. फ्रेंड सोबत बोलणं, फ्रेंड सोबत इमोशन्स शेअर करणं, या सगळ्या गोष्टी आता कमी झाल्यात. पहिला आपण एकमेकाच्या घरात जाऊन त्यांच्या घरात नाश्ता बिष्टा करून चहा करून निवांत गप्पा मारत बसायचो. पण आता वाढदिवसाला सुद्धा फोन करणं आपल्या जीवावर येते. आपण फक्त एक स्टोरी लावली, एक व्हॉट्सअपला स्टेटस लावला, दॅट्स इट. सोशल मीडिया सगळीकडनं हॅमर करायला, आपल्या इमोशन सोबत खेळायला, आपल्या रिलेशन्स याच्यामुळे खराब होतात आणि आपली जी काम करण्याची क्षमता आहे ना ती पूर्णपणे ढासळलेली आहे. आपल्या पिढीमध्ये दमच नाही आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. अरे यार, मम्मी पप्पा आपलं काय कष्टातनं वर आल्यात, काय आपण करायलोय, ढेकळं ढेकळं करायला नाही आपण. कारण या सगळ्या गोष्टींमुळे ना विचार करण्याची क्षमता आपली खुंटलेलीच आहे. 15-15, 20-20 सेकंदाचे रील बघतोय आपण. तासाभरात 3600 सेकंद असतात, म्हणजे जवळपास एका तासात आपण 200-250 रील्स बघून काढतोय. त्या 200-250 लोकांना आपण बघायला वेगवेगळ्या, त्यांची फिजिक्स कशी आहे, त्यांची बॉडी कशी आहे, त्यांची हेअर्स कसे आहेत, त्यानंतर कोण फिरायला गेले, कोणाकडे खूप मोठी गाडी आहे, कोण ऐशोआरामात जीवन जगाले. तुम्ही तुमच्या आसपास डोळं उघडून बघा, काय जिथे तुम्ही आहे तिथं तुम्ही आसपास बघा, तुम्हाला किती लोक असे दिसतील की ज्यांची बॉडी एकदम परफेक्ट आहे, स्किन परफेक्ट आहे, हेअर परफेक्ट आहेत, एकदम बॉडी जबरदस्त, पोट सुटलेलं नाही, ऍब्स आहेत. रिअल मध्ये सांगा मला, सोशल मीडियाचं नका सांगू तुम्ही. रिअल मध्ये तुम्ही असं कोणाला बघितलंय तुमच्या आसपास? एखादं दुसरं जो जिम करणार त्याची बॉडी बनणार. ही रियालिटी आहे. जो काम केलाय त्याला फळ 101% मिळणार. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण सोशल मीडियावरती बघून तुम्हाला फळ मिळणार नाही आहेत. तासभर तुम्ही इन्स्टावरती फिटनेसचे रील्स बघून तुमची फिटनेस होणार नाही आहे. तुम्हाला रिअलमध्ये जेव्हा तुम्ही तासभर तो जिम मध्ये घालवणार आहे तेव्हा तुमची बॉडी होणार आहे. ही रियालिटी आहे, हे ऍक्सेप्ट करा. त्यामुळं रील मधलं आयुष्य जगण्याच्या ऐवजी रिअल मध्ये काय चालू आहे त्याकडे थोडस लक्ष द्या. नेक्स्ट टिप आहे, स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स. प्लीज यार, प्लीज नका करू कम्पेअर. स्वतःची फिगर, स्वतःची स्किन टोन, स्वतःचे केस, मी कशी दिसते, मी कशी आहे, ती कशी आहे, काय गरज नाही. मी कुठं आहे अजून, मी किती कमवाले, ती किती कमवते, मी अनसक्सेसफुल आहे पण ती सक्सेसफुल आहे. काय गरज नाही आहे आपल्याला स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर करायची. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाची काम करण्याची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाचं काम करण्याचं स्किल वेगळं आहे, टेक्निक वेगळी असते आणि प्रत्येकाचं लक सुद्धा वेगळं असते. तुम्ही जर काम करत असाल, मी खरोखर सांगते वेळ लागेल, एका दिवसात नाही, पण एके दिवशी नक्की तुम्हाला गोष्टी मिळतील. त्यामुळे स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासोबत कम्पेअर करायचं बंद करा. ती 25 वर्षाची आहे आणि ती 1,00,000 रुपये महिन्याला कमवायला, पण मी 25 वर्षाची असून मी 10,000 रुपये सुद्धा कमवत नाही, लाज वाटायला पाहिजे माझी मला. असं प्लीज नका करू. आणि कसं होतंय, आपण नेहमी दुसऱ्यासोबत कम्पेअर जेव्हा करतोय त्यावेळी ईर्ष्या आपल्या मनामध्ये यायला चालू होते, स्वतःबद्दल आपल्या मनामध्ये न्यूनगंड तयार व्हायला चालू होतो. मग आपण एक्सप्रेस करायला, बाहेर पडायला खूप लाजतो आणि मग माणूस आपोआपच इंट्रोवर्ट व्हायला चालू होतो. हे पर्सनल माझं मत आहे. सोशल मीडियावरती जेव्हा आपण फिट मुलगीला एका बघतो, एक अशी मुलगी जिची स्किन परफेक्ट आहे, जिचे हेअर्स परफेक्ट आहेत, जिला ऍब्स आहेत मस्तपैकी, फिगर एकदम खतरनाक, ब्रँडेड एकदम सगळ्या गोष्टी वापरते, तिला बघून आपल्याला कुठं ना कुठं तर असं वाटतं की यार मी का अशी नाही. तुम्हाला जर रिअल मध्येच व्हायचं असेल तर तुम्ही पण मेहनत करा ना. ऑप्शन्स तुमच्याकडे पण आहेत, पण नाही, आपल्याला मेहनत करून गोष्टी मिळवायच्या नाही आहेत. आपल्याला फक्त दुसऱ्यासोबत कम्पेअर करायचे की ती अशी आहे, मी का नाही. तुम्ही का नाही यातच उत्तर आहे, कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी काही करतच नाहीये. त्यामुळे दुसऱ्यासोबत कम्पेअर करून स्वतःच्या माइंडला डिस्टर्ब करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला स्वतःसोबत कम्पेअर करा की मी काल कशी होते आणि आज कशी आहे. जर तुम्ही पास्ट मध्ये बघितलं, तुम्ही जेव्हा 10वी-11वीला किंवा काय म्हणू आपण 18-19 वर्षाचे जेव्हा होता आणि आत्ता तुम्ही जसे आहात, तेव्हाची मेंटॅलिटी, आत्ताची मेंटॅलिटी, तेव्हाचा तुमचा लुक, आत्ताचा लुक, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःसोबत कम्पेअर करा की आता तुमचा अप्रोच कसा झालाय, आता तुम्ही कसं विचार करताय, आता तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे, किती एनर्जी आहे, किती काम करण्याची क्षमता आहे. स्वतःसोबत जेव्हा तुम्ही गोष्टी कम्पेअर करता
तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला इम्प्रूव्ह करताय. आणि कालच्यापेक्षा आज जर मी एखादी गोष्ट चांगली केली, तर 101% ती इम्प्रुव्हमेंटच आहे. तुम्ही सक्सेसच्या मार्गानेच चाललाय. मी तुम्हाला एक पर्सनली सांगते, की जर तुम्ही महिन्याला ₹10,000 कमवत असाल, तर असे पण लोक आहेत या जगात, की जे दिवसाला ₹10,000 कमवतात. असे पण आहेत, की जे तासाला ₹10,000 कमवत असतील आणि असे पण आहेत, की जे वर्षभरात सुद्धा ₹10,000 कमवू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत कंपेअर करू नका. अजिबात कंपेअर करू नका. तुम्ही स्वतःवर फोकस करा, की मी आता महिन्याला ₹10,000 कमवते. मी असं काय स्वतःमध्ये बदल करू, की मी दिवसाला ₹10,000 कमवू शकते. या प्रसंगावर जेव्हा तुम्ही ब्रेनस्टॉर्म करता, तेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो आणि जेव्हा तो बदल तुम्ही पॉझिटिव्हली घेता आणि त्यावरती तुम्ही ॲक्शन घेता, तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये मोठे होता. आयुष्यामध्ये पुढे जाता असं मला वाटतंय. त्यामुळे प्लीज स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करणं आत्ताच्या आत्ता बंद करा. नेक्स्ट टिप आहे, डिस्कस युअर थॉट्स. खूप म्हणजे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे ही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग येतोय, की तेव्हा आपण स्टक होतो, कुठेतरी अडकतो आणि आपल्याला असं वाटतं, की आता आपलं आयुष्य संपलंय. आता मी हारले, मी आता काहीच करू शकत नाही. एवढी संकटं माझ्याच आयुष्यात कुठनंही आल्यात. या सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत घडत असतात आणि तेव्हा आपल्याला काहीच समजत नसते, की आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको. कारण आपल्याला रियालिटी चेक देणारं कोणीच नसते. आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या मोठ्यांच्या सोबत, भावा-बहिणींसोबत, आई-वडिलांसोबत डिस्कस करणं गोष्टी खूप जास्त गरजेचं आहे. कारण याच्यामुळे तुमचे इमोशन्स जे आहेत ते एक्सप्रेस होतात. जेव्हा आपले इमोशन्स आपल्या मनातच राहतात, त्याचा परिणाम आपल्या डोक्यावरती 101% होतोय, आपल्या मूडवरती होतोय आणि हळू-हळू आपण डिप्रेस व्हायला चालू होतोय, आपण इंट्रोव्हर्ट व्हायला चालू होतोय. त्यामुळं संवाद करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते भले तुम्ही कुणासोबतही करा. आता थोड्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबतच कम्फर्टेबली सांगू शकताय. पण जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफचे महत्त्वाचे डिसिजन घेत असता, तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या मोठ्यांनाच विचारणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण फ्रेंड्स सोबत डिस्कस करतो, तेव्हा कदाचित आपल्याला एक फॅन्टसी बेस्ड उत्तर अपेक्षित असतं आणि तेच येतं शक्यतो. कारण आपली बुद्धी एवढी प्रगल्भ नाही आहे. आपली एवढी मॅच्युरिटी स्ट्राँग झालेली नसते. आणि तेच जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या वडीलधाऱ्या माणसांसोबत किंवा तुमच्या मोठ्या भावा-बहिणीसोबत शेअर करता, तेव्हा त्यातून प्रॅक्टिकल सोल्युशन्स आपल्याला मिळतात. कारण वडीलधारी माणसं जी आहेत ती उगाचच मोठी नसतात. त्यांनी 4 पावसाळे आपल्यापेक्षा जास्त खाल्ल्यात. त्यांचे अनुभव आपल्यापेक्षा मोठे आहेत. म्हणूनच ते मोठे आहेत. त्यामुळे डिस्कस करायला लाजू नका. आणि म्हणून मला पर्सनली असं वाटतं, की बोलणं जास्त महत्त्वाचं आहे लिहिण्यापेक्षा. कारण माणूस जेव्हा लिहितो, तेव्हा तो एकतर्फी संवाद असतो. प्रत्येक गोष्टीचा निर्णय, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे नसतंय. ठीक आहे. आपल्याला वाटतं आपल्याला खूप गोष्टी समजतात, पण ते रिॲलिटीमध्ये तसं नाहीये. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असेलच असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या माणसासोबत एक्सप्रेस करून बघा, कोणापुढे तरी बोलून बघा, कोणापुढे तरी डिस्कस करून बघा. तुम्हाला खूप बरं वाटेल. नेक्स्ट टिप आहे, युअर एक्स्पेक्टेशन्स शुड हॅव अ लिमिटेशन. आता आपल्या जनरेशनमध्ये काय झालंय माहितीये? काम करायचं 1% आणि एक्स्पेक्टेशन ठेवायची 100%. म्हणजे आठवड्यातनं आम्ही 2 दिवस जिम करणार आणि आपली एक्स्पेक्टेशन आहे की 3 महिन्यात आमची बॉडी व्हायला पाहिजे. कसं शक्य आहे ते? शक्यच नाही आहे. जेव्हा तुम्ही तास-तासभर रोज घासाल ना तिथे जिममध्ये, तेव्हा तुमची बॉडी होणार आहे. जेव्हा तुम्ही रोज अभ्यास करणार आहेत, तेव्हा तुम्हाला मार्क्स पडणार आहेत. त्यामुळं काम करायला शिका. 100% जेव्हा तुम्ही काम करताय, तेव्हा तुम्ही 30-40% एक्स्पेक्टेशन ठेवू शकताय, असं मला वाटतंय. उगाच काय मी एवढ्या-एवढ्याने एक्स्पेक्टेशनचा एवढा मोठा तो फुगा घेऊन बसण्यात काय अर्थ नाही. मग आपली चिडचिड व्हायला चालू होती, की असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? आता मी युट्यूबर आहे. माझी पण एक्स्पेक्टेशन होती. बाकीच्यांचे 10 व्हिडिओपैकी एखादा व्हिडिओ लाखोमध्ये व्हायरल झालाय म्हटल्यानंतर माझा पण होणारच. पण तसं नाही आहे. मी 1 वर्षभर झालं रेग्युलरली कंटेंट पोस्ट करते. जे रिसेंटचे एवढे व्हिडिओज फ्लॉप झालेत. मला काही सुद्धा व्ह्यूज येत नव्हते आणि तरी सुद्धा मी कन्सिस्टंटली काम करते. दॅट्स द रिॲलिटी. एक्स्पेक्टेशन तुम्हाला खूप जास्त हर्ट करतात. मग ते एक्स्पेक्टेशन एखाद्या माणसाकडनं ठेवणं किंवा स्वतःकडनं ठेवणं, दोन्ही पण चुकीचं आहे. एक्स्पेक्टेशनला जेवढं तुम्ही लिमिट घालाल, तेवढं तुमचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि खूप भारी होतं. जबरदस्त एकदम. लास्ट टिप आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि या सगळ्या गोष्टी फॉलो करा. जेव्हा कन्सिस्टंटली तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कराल, तुम्हाला 101% याचे भरपूर चांगले रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत.
आणि तुम्हाला माहिती आहे की लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असला आपला विषय नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सुद्धा फॉलो करते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींना फॉलो करून स्वतःचा फायदा करून घ्या. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा. बाय.